नाशिकमधून। नाशिक शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी नाशिककर पुरते हैराण झालेत। कोट्यवधी रुपये खर्च होतात पण बांधलेल्या रस्त्याची चाळण झाली आहे। नाशिककरांनी दिलेले करोडोपी शेकडो कोटी रुपये खड्ड्यात गेल्याची भावना नाशिककरांनी व्यक्त केली आहे। शहरातील खड्ड्यांवरून विरोधकांनी अनेक आंदोलनं सुद्धा केली। सत्ताधाऱ्यांनी आश्वासनांची पत्र सुद्धा दिली, पण तात्पुरती मलमपट्टी करण्याच्या पलीकडे पालिका प्रशासनाने काहीच केलं नाही। त्यामुळे नाशिककरांना खडतर प्रवास करावा लागतोय। दरम्यान पाऊस संपल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती करण्याचं आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे। खड्डेबुजाचं काम चाललेलं होतं, अतिशय वेगात चाललेलं होतं, आपणही बघितलं। पण पुन्हा मी गेलो आणि दुसऱ्या दिवशी इतका पाऊस चाललेला आहे की त्या पावसामध्ये खड्डेबुजे की ते परत 8 दिवसामध्ये तसेच होतील। आमच्या सगळ्या टीम तयार आहेत, आमचे अधिकारी तयार आहेत। परत 25-30% ठिकाणी आम्ही ते खड्डे बुजवलेले आहेत। पण आतापर्यंत खरं म्हणजे पाऊस नसता या 5-6 दिवसात पूर्ण झाले असते। मी अजूनही आपल्याला सांगेल की अजून 1-2 दिवस पावसाचा अलर्ट आहे। तो पाऊस गेला की आम्ही 4-5 दिवसामध्येच अगदी वॉर लेवलवर हे सगळे खड्डे बुजवणार आहोत। आणि त्याचबरोबर आता आम्ही नवीन टेंडर काढून हे रस्ते सिमेंटचे सुद्धा आम्ही व्हाईट टॉपिंग जे आहेत ते आपण घेतलेले आहेत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी आपण बोलूया। लक्ष्मण, एका बाजूला पाऊस, अतिवृष्टी, दुसरीकडे नाशिकमधून फिरायचं तर रस्त्यांवर खड्डे, काय सांगाल? सुवर्ण, मी आता नाशिकच्या अंबड लिंक रोड परिसरामध्ये उभा आहे। ह्या बाजूला जर गेलं तर सातपूर औद्योगिक वसाहत आहे आणि समोरच्या बाजूला अंबड औद्योगिक वसाहत आहे। नाशिक शहरातील जो अर्थव्यवस्थेचा कणा ज्या 2 औद्योगिक वसाहतींवरती आहे त्या 2 औद्योगिक वसाहतींना जोडणारा हा शहरातला मुख्य रस्ता आहे। त्या रस्त्याची काय दुरावस्था झाली आहे ही दृश्यांमध्ये आपल्याला दिसेल। अशा पद्धतीनं रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशा स्वरूपाची भावना या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नाशिककरांची होती। सुवर्ण, हा एक रस्ता अंबड लिंक रोडचा, याची ही अवस्था आहे असं नाही आहे। तर शहरात तुम्ही कुठेही जा, मग त्यामध्ये तुम्ही मखमालाबादला जा, तुम्ही देवळाली कॅम्पला जा, तुम्ही भगूरला जा, तुम्ही नाशिक रोडला जा, कुठल्याही भागामध्ये जर तुम्ही शहरातले गेले तर तुम्हाला रस्त्यांची हीच अवस्था दिसेल। आणि त्यामुळे नाशिककर पुरते बेजार झालेले आहे, पुरते हैराण झालेले आहे। वारंवार पालिका प्रशासनाकडे मागणी केली जाते की हे रस्ते दुरुस्त करा। खरं तर पावसाळ्यानंतर हे खड्डे पडले असं नाही, पावसाळ्याच्या पूर्वीपासून शहरामध्ये हे जे खड्डे आहे ते होते आणि त्या खड्ड्यांवरती अशा पद्धतीनं त्रास जो आहे तो नाशिककरांना होतो। आपल्यासोबत काही नाशिककर आहे, आपण त्यांना विचारूया। हे बोलायला तयार नाही, आपण आणखी काही नाशिककर आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय त्रास होतो खड्ड्यांना? अरे पूरा त्रास, बहुत भरपूर त्रास है यार, क्या बोलूँ। देखा हालत क्या है रास्ता की, ये तो कोई गाँव खड़े का रास्ता था ये, तो ऐसा लगता है। आपल्यासोबत काही नाशिककर आहे, काय त्रास होतो? आता गाडी चालवता येत नाही, डायरेक्ट ॲक्सिडेंट पण होत आहे। गाडी खड्डे का गाड्या डायरेक्ट फसून जाऊ राहिल्या। आपण बघतोय या नाशिककरांच्या प्रतिक्रिया। आपल्यासोबत या भागातले काही लोकप्रतिनिधी देखील आहे, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। कारण त्यांना दररोज या अपघातांच्यासाठी फोन येतात, ज्यावेळेला इथे ॲक्सिडेंट होतो त्यावेळेला त्यांना फोन येतात। त्यांनी आंदोलनं देखील केलेले आहे। आपल्यासोबत कम्युनिस्ट पक्षाचे सचिन भोर देखील आहे। तुम्ही आंदोलन केलं होतं या रस्त्यासाठी, शहरातल्या रस्त्यांसाठी, काय नेमकी या रस्त्याची परिस्थिती आहे? ज्या औद्योगिक वसाहतीवर नाशिक महानगरपालिकेचं संपूर्ण उत्पन्न अवलंबून आहे त्या रस्त्याची ही परिस्थिती आहे। ह्या रस्त्याचं गेल्या 6 महिन्यापासून आम्ही मनपा प्रशासनाकडे मागणी करतोय की पावसाळ्याच्या अगोदर हा रस्ता दुरुस्त होणं फार गरजेचं आहे। याच्यावर मोठी अवजड वाहतूक होते, याच्यावरून लाखो कामगार रोज प्रवास करत असतात। अनेक लोकांचं गेल्या 6 महिन्यामध्ये अपघातांमध्ये निधन झालेलं आहे। शेकडो लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलेलं आहे। अनेक लोक आत्तासुद्धा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये रोज जा-ये करतात, त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दुखापत झालेली आहे। आणि एक नाशिककर म्हणून, सर्वसामान्य नागरिक म्हणून आमच्या मनामध्ये एक भावना तयार झालेली आहे की आमचा मनपा प्रशासनाने महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट फक्त कर भरून घेण्यापुरताच केलेला आहे का? आपल्यासोबत भाजपचे देखील काही पदाधिकारी आहे। शिवसेनेमध्ये तुम्ही आहात, आता शिवसेनेमध्ये आपण आंदोलनं केली यापूर्वी देखील रस्त्यांच्या संदर्भात। आता तुमची मागणी काय आहे? काय नेमका त्रास तुम्हाला या भागातल्या नागरिकांना होतो? खरं तर दोन्ही औद्योगिक वसाहतीला जोडणारा हा एकमेव रस्ता असल्यामुळे हजारो वाहनांची 24 तास वाहतूक या रस्त्याला चालू असते। महापालिका प्रशासनाला आम्ही अनेक वेळा निवेदन दिले, वेळोवेळी प्रत्यक्षात भेटून त्यांना सांगितलं, पण लोकांचा जीव एवढाही स्वस्त झालेला नाही। कारण अनेक अपघात होऊन अनेक लोक मृत्युमुखी पडलेले। म्हाडा कॉलनी, तिथं जवळच एक म्हाडा कॉलनी आहे, तिथं मगर म्हणून एक 22 वर्षाचा मुलगा 1 महिन्यापूर्वी अपघातात मृत्युमुखी पडला आहे।
महापालिका प्रशासनावर खरं तर या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही आहे. प्रशासकीय काळात या रस्त्याची गेल्या 6 महिन्यापासून खूप बिकट अवस्था झालेली आहे. तुम्ही या रस्त्यावरून दररोज ये जा करता, तुम्हालाही हा त्रास होतोय का आणि काय तक्रारी या भागातल्या नागरिकांच्या? खरं तर गेल्या 4-5 दिवसातच सचिन भाऊनी आम्ही मोर्चा काढला आणि शासनाला सांगितलं, परंतु या ठिकाणी शासन, मला वाटतं शासन काहीच काम करत नाही. कारण गेल्या 6 महिन्यापासून बघतोय, मे महिन्यापासून पाऊस चालू झालेला आहे, तेव्हापासून हा रस्ता फुटलेला आहे आणि ऑलरेडी या भागामध्ये 4 ते 5 वर्षापासून कुठलेही कामं झालेले नाही. रस्त्याचं काम तर बिलकुल थांबलेलं आहे आणि हा रस्ता जसं अण्णांनी सांगितलं की दोन्ही वसाहतीला अंबड MIDC आणि सातपूर MIDC ह्या जोडलेला रस्ता आहे आणि इथून जर चांगल्या प्रकारचा निधी शासनाला जातोय, नगरपालिकेला जातोय, तरीसुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं आणि मला तर वाटतं आम्ही वारंवार निवेदनं देऊन देखील शासन याच्याकडे दुर्लक्ष करतंय, म्हणून हे जाणून बुजून करत असतं असं आम्हाला नक्कीच वाटतं. या ठिकाणी आपण बघतोय हे सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आहे, कुणी एका पक्षाचं नाही आहे, कुणी शिवसेनेत आहे, कुणी कम्युनिस्ट पक्षात आहे, कुणी भाजपत आहे. हे सगळेच लोकप्रतिनिधी ज्यावेळेला एकत्र येतात, आंदोलनं करतात, त्यावेळेला तरी प्रशासनाने याचं गांभीर्य ओळखायला हवं, नाशिककरांना होणाऱ्या त्रासाचं गांभीर्य ओळखायला हवं. कारण अशा पद्धतीनं जे खड्डे रस्त्यांवरती पडलेले आहे, हे खड्डे एका बाजूला पडलेले नाही आहे, तर शहरातल्या सगळ्या भागामध्ये, सगळ्या वसाहतीमध्ये जे आहे ते रस्ते पडलेले आहे. अशा पद्धतीनं महागड्या गाड्या आपण दृश्यांमध्ये बघतोय. अशा महागड्या गाड्या या रस्त्यांवरून ज्या वेळेला जातात, त्या महागड्या गाड्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आपण या गाडीमधून प्रवास करणाऱ्यांना देखील विचारणार आहोत, काय त्रास होतो या रस्त्यांमुळे? रस्त्यांमुळे गाडी चालतच नाही, असं वाटतं की म्हणजे काय आपण रोडवर आहे की पाण्याच्या मध्ये गाडी चालवतोय. एकदम गाड्यांचे सत्यानाश झालेले, टायर माझे 2दा फुटलेले, एकदम म्हणजे वाईट परिस्थिती, म्हणजे एकदम वाईट परिस्थिती आहे. हे जवळजवळ झालं 3-4 महिने तर एकदम भयानक, म्हणजे एकदम वाईट गेलेले. एकदम नुकसान म्हणजे आता 6 महिन्यात जवळजवळ 50 ते 60 हजार रुपये फक्त टायर आणि हे मेंटेनन्सवरच केलेले आपण बघतोय. सुवर्णा, या नाशिककरांच्या प्रतिक्रिया आहे, उद्योजकांच्या प्रतिक्रिया आहे. वेगवेगळ्या भागामध्ये खरं तर या भागातून कामगारही जातात, उद्योजकही जातात, नागरिकही जातात. कामगारांचे 2 व्हीलरवर जात असल्यामुळे या खड्ड्यात पडून मृत्यू देखील होतात, उद्योजकांच्या वाहनांचं नुकसान होतंय आणि त्यामुळे या सगळ्या मागण्या करून देखील प्रशासन जागं होत नाही आहे. खरं तर या रस्त्याची सुवर्णा गेल्या 3 महिन्यांपूर्वी न्यूज 18 लोकमतने ज्यावेळेला बातमी केली, त्यावेळेला काही प्रमाणामध्ये डागडुजी करण्यात आली, औद्योगिक संघटना देखील रस्त्यावर उतरल्या आणि त्यानंतर मंत्री छगन भुजबळांनी देखील या रस्त्याची पाहणी केली. त्यावेळेला या रस्त्यावरचे 2-4 खड्डे पालिकेच्या बांधकाम विभागाने बुजवले. त्यानंतर मात्र या रस्त्यावरचा कुठलाही खड्डा दुरुस्त झालेला नाहीये आणि म्हणून नाशिककर संतप्त आहेत. नक्की उदय, धन्यवाद. नक्की धन्यवाद लक्ष्मण, आपण माहिती दिलीत त्याबद्दल. नाशिकच्या खड्ड्यांविषयी लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी माहिती देत होते. पुढे जाऊया. वसई विरारमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. विरारमध्ये नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मोठीच दुर्घटना घडली. रस्त्यातील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात प्रताप नाईक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते विरार फाटा इथं देवीचा पाठ घेऊन जात असताना ही घटना घडली. असं असलं तरी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून यावर ठोस उपाययोजना न केल्या गेल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप आहे. आता 2 दिवसांवर दसरा येऊन ठेपलाय. असं असलं तरी नालासोपाऱ्यातील रस्ते जैसे थेच आहेत. त्यामुळे रस्ते दुरुस्ती कधी करणार असा सवाल आता नालासोपाऱ्याचे नागरिक विचारतायत. आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांना विचारूया. विजय, परिस्थिती किती बिकट आहे? कोणकोणते रस्ते खड्ड्यातून गेलेले आहेत, म्हणजे खड्डेमय झालेले आहेत? सुवर्ण, मी आता वसई विरार असेल, नालासोपारा असेल किंवा वसई असेल, मी आता ज्या ठिकाणी उभा आहे तो जो ठिकाण आहे हा मृत्यूचा सापळा आहे. विरारचं जे RTO कार्यालय आहे त्या RTO कार्यालयाच्या बाहेरचा हा रस्ता आपण पाहू शकता. हा नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी प्रताप नाईक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या मृत्यू झाल्यानंतर फक्त या ठिकाणी जर पाहिलं तर हे या ठिकाणी फक्त खडी टाकण्यात आलेली आहे आणि त्याची काही डागडुजी केली नाही. आपण खडीचे फक्त ढीग आपण बघू शकतो. या ठिकाणचे खड्डे मात्र जैसे ते आहेत आणि आपण जर पाहिलं तर ह्या संपूर्ण हा जो रस्ता आहे हा मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे विरारकडून जातानाचा. आणि हा सध्या जो आहे रस्ता हा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. मात्र या ठिकाणी या रस्त्यावरती
महापालिकेने मोठा खर्च केला सुद्धा आहे. माझ्यासोबत या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत, आपण आरटीआय कार्यकर्ते, त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, एकाचा बळी गेलेला, किती बळी लागतील यांना, काय वाटतं तुम्हाला? हा फक्त एकच बळी नाही गेला, याच्या अगोदरही अनेक बळी या ठिकाणी गेलेले आहेत. आणि एकंदरीत पाहता आपण तसं त्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे हा मुंबई अहमदाबादला जोडणारा म्हणजे विरार शहरामध्ये येणारा हा मुख्य रस्ता आहे. आणि या मुख्य रस्त्यावरती आपण जर पाहिलं तर सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी गुजरात CNG गॅस कंपनीला भूमिगत पाईपलाईन टाकण्यासाठी एक परवानगी दिली होती. आणि त्या परवानगीच्या अनुषंगाने मागील 2 वर्षापासून या ठिकाणी काम चालू होतं. परंतु काम चालू झाल्या असताना या ठिकाणी अपघात झालेच काही, परंतु हे काम संपल्यानंतर पूर्वता करण्याची किंवा रोडवर पुन्हा रस्ता जो आहे त्या स्थितीत ठेवण्यासाठी या लोकांनी त्या बांधकाम विभागाकडून गुजरात CNGच्या करारामध्ये ज्या काही नमूद केलेल्या गोष्टी त्याचे तंतोतंत पालन न झाल्यामुळे प्रताप नाईक सारखा मृत्युमुखी म्हणजे 22 तारखेला घटस्थापनेच्या दिवशीच हा मृत्यू त्याचा झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही या संपूर्ण ह्याला कोणाला जबाबदार धरताय काय सांगाल? बघा, या ठिकाणी मी स्वतः वस्तुस्थितीचा एकंदरीत अनुभव घेतल्यानंतर वसई विरार शहर महानगरपालिका असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, RTO असेल किंवा वाहतूक विभाग असेल, या एकंदरीत मुख्य रस्ता असल्या कारणास्तव या सर्व प्रशासनाची एकंदरीत जबाबदारी होती. परंतु फक्त ह्या लोकांनी कागदी घोडे नाचवलेले आहेत. प्रत्यक्षात या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे काम जे पूर्त करायला पाहिजे ते कामाची केलेली नाहीये. आणि त्यामुळे असे वारंवार ह्यापुढे अपघात घडत राहतात. कारण आपण पाहिलं तर विरार फाट्यापासून तर साईनाथ नगरपर्यंत रस्ता जो खोदलेला आहे, दोन्ही बाजूने खोदलेला आहे. खोदलेल्या रस्त्याची जर अवस्था आपण जर पाहिली तर वाहनधारकांना तो अडचणीचा निर्माण झालेला भाग आहे. म्हणजे लोक मुठीत जीव घेऊन या ठिकाणी प्रवास करत आहेत. एकंदरीत आपण पाहतो तर या रस्त्यावर साधारण किती खर्च झालाय, किती निधी किती आलाय? वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जरी हा रस्ता असला तरी त्याचा संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. परंतु ह्या रस्त्यावरती वसई विरार शहर महानगरपालिकेने आतापर्यंत करोड रुपये डागडुजीकरणासाठी खर्च केलेले आहेत. आणि विशेषतः म्हणजे आम्ही ज्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाची चौकशी केल्यानंतर या रस्त्यासाठी आर्थिक बजेट असतं, त्यामुळे 24-25च्या बजेटमध्ये या रस्त्याला कुठल्या वसई विरार शहराच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद न केल्या. विजय सगळ्या नालासोपाऱ्याच्या नागरिकांशी बोलत होते आणि नागरिकांना या खड्ड्यानं प्रचंड हैराण केलेलं आहे. शिवसेनेच्या